प्रगती कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती. फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करायचं, लाजायचं नाही. नाही तर आपल्याला हरवते बरं का. राजकारण करू नका या मताचा मी नाही. 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं. निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं, आपली जात सुधारायचं बघायचे, आपले पोरं पोरी अधिकारी करायचे बघायचे. हे 5च वर्ष आहे. याचा जर पोरी अधिकारी झाली ना 50-60 वर्ष टेन्शनच नाही हो. कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायचे आपल्या लेखी पाहिजे, हातात राहायला पाहिजे. नाही तर तुला लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही. मान टाईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठीची वाढली पाहिजे, असं काम करा. अहो याचं पाणी तरी टाकायला बाटली बरोबर गडीला एकटा हवा. त्याला आरक्षण मिळालं का नाही, त्याच्यामुळेच एवढा आवाज. तुमच्या गावात मला अशी माहिती मिळाली की बेदरे आडनावाचे लोक आहेत का? हा, मग ना तुम्हाला आपल्या हैदराबाद गॅजेटच्या GR नुसार शपथपत्र घ्या आणि पूर्ण गाव बसवा तुमचं आरक्षणात, अख्ख्या लेकरा बाळाच्या काढल्यामध्ये. आणि तुमचंही आता निघतंय. तुमच्या सोलापूरचे 58 गावं सुद्धा हैदराबाद गॅजेट मध्ये घ्यायचं सांगितले नाही, ते सुद्धा आता बसून जाते तिकडे. तुमचं सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, औंधचं आणि मला वाटतं तुमचं मिरजचं पण एक गॅजेट कोल्हापूरचे, ते सगळेचे सगळे अभ्यासाला घेतले. मला उपसमितीनं तसं सांगितलंय. थोडा वेळ लागत, पण एवढं ध्यानात ठेवा आपल्याला दमाने घ्यावा लागला, कारण आपल्याला जळणारे लोक आहेत. आपण जरा दमाने घेऊ. 50-60 वर्ष काही नव्हतं आपल्याला आरक्षण. काय केलं आपण? काहीच केलं नाही. मग आणखी 1 वर्ष लेट झालं तर काय फरक पडत नाही. आपण 1 वर्षात सगळे मराठी आरक्षणात घालू. एक सुद्धा होत नाही, तुम्ही काळजी करू नका. नाही तर आपल्या आरक्षण नसल्यावर एवढे हाल होणार आहेत. आता शिक्षण झालेत ना, आपण नाही फी भरू शकत.